हे एक उदाहरण आहे. आपल्या ऐपतीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या की त्या अशा जळून खाक होतील. आणि एक गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा, या दोघांना कोणीही साथ द्यायची नाही, कोणीही मदत करायची नाही. आणि जर कोणी मदत करताना दिसलं तर त्याची अवस्था अशी होईल. कळलं? इधर ही सगळी घाण बाहेर फेकून द्यायची आणि सगळं स्वच्छ करायचं. तर निघ. म्हातारे, तुला आता माझ्या हातानेच वरती घेऊन जावं लागणार. सोड. माझी वाट अडवण्याची हिंमत कशी झाली तुझी? हात जोडिते. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीचा असं छळ मांडू नका. चुकीचं घडते असं वाटलं म्हणून थांबव. अगं, हे चूक आणि बरोबर ठरवणारी तू कोण ग? या घरची सून. आणि त्या परीस दुसऱ्याला होणारा त्रास बघून जिला स्वतःला त्रास होतो अशा देवाची काळजीची पोर आहे. ये म्हातारे, फार उडू नको हा. अशी आपटशील ना पेकाट मोडेल तुझं. संचीच्या जीवावर तू उडतेस ना, हिचे पंख छाटून टाकणार आहे मी. पनवती आहेस तू, पनवती. या घरातल्या प्रत्येक वाईट गोष्टीला तू जबाबदार आहेस. मी नाही. आई, अगं प्लीज वर जा ना ग तुझ्या खोलीत. सासूबाई, कशाला एवढा रगेलपणा करताय? हा, का एवढं लहान मुलासारखे वागताय? अगे ए म्हातारे, अर्ध्या गोऱ्या गेल्या तुझ्या मसणात. कसला इतका मा झालाय का तुला? अर्ध्या जाऊ देत ना तर पुऱ्या जाऊ देत. पण मसनवटीची वाट सगळ्यांनाच ठरावी लागती. लक्षात ठेव. म्हातारे, गपगुमान वर जा. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस, नाहीतर तुझ्या खोलीचा दरवाजा काढून तिथे भिंत लिंपून घेईन मी. चल निघ. म्हातारी तर चालली वरती. काय गे, आता कोण तुला मदत करणार? इथे येऊन माझ्या सत्तेला भगदाड पाडायला निघाली होतीस ना तू. आता काय करशील? तुला काय वाटलं यापैकी कोणी येईल मदतीला? कोणाच्या जीवावर? यांच्या?
यातल्या एकही तुझ्या मदतीला धावून येणार नाही. यातल्या एकामध्येही ती हिंमतच नाही. कळलं? इथे येऊन या घराचे नियम बदलायला चालली होतीस ना? एक गोष्ट लक्षात ठेव, आता फक्त तुझ्या पायाचे ठसे जाळलेत. ते पाय जाळायला मागे पुढे पाहणार नाही आम्ही. दादा मध्ये पडायचं नाही. तुला वाटते तेवढी तुझी बायको साधी भोळी नाही आहे. कळलं ना? प्रत्येक वेळेला तिला आधार देण्याची गरज नाही आहे. कळलं? तुम्ही नका मध्ये बोलू. हा विषय आमच्या दोघातला आहे. बरोबर आहे तुमचं. तुम्ही काहीही करू शकता. या घरातली एकही व्यक्ती तुमच्या शब्दाबाहेर नाही, कारण ते तुमचा आदर करतात असं तुम्हाला वाटतं. खरं तर तुम्हाला घाबरत्यात. मी त्यांना जिंकलेलं नाहीये. तुम्ही त्यांना ताब्यात ठेवलंय. खरं तर त्यांना जिंकणं नाही सोपं आहे. त्यासाठी वेगळं काहीच करावं लागत नाही. फक्त प्रेमाने वागायचं असतं. पण प्रेम ही गोष्ट सोडता तुमच्याकडे सगळं आहे. वाह सारंग, काय संस्कारित बायको निवडलीस रे. थोरा मोठ्यांशी कसं वागावं, कसं बोलावं एवढी सुद्धा अक्कल शिकवली नाही वाटतं आई बापाने. मी एका म्हाताऱ्या व्यक्तीला असं ओढत नेलं असतं तर माय बापांनी माझे हात पाय तोडले असते.